वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय ते आमचे चुलते आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांना नुकताच शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आणि ज्यांनी जुन्नर तालुक्याचं 11 वर्ष सभापती पद भूषवलं, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केलं, विविध सोसायटीचं चेअरमन म्हणून काम केलं, जैन पद संस्थेमध्ये काम केलं, अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्यांना आपले योगदान देऊन खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यावेळेस नारायणगावला राहायला आल्यानंतर जुन्नरवरून त्या कॉर्नरला इथंच आणि त्या दिवसापासून सभापती कॉर्नर खरं तर हा जुना पेशवेकालीन पाठ आणि त्यावेळेस काय म्हणायचं पाटापर्यंत आलोय तर पेशवेकालीन पाठ होता. कारण त्यावेळेस अतिशय इकडनं लोक जर आली किंवा शाळेचे विद्यार्थी असेल, दूधवाले असेल, येणारे गावात गाळामधून चपला हातात घेऊन यायच्या आणि इथं पाटावर पाय धुवायचे, मग चपला पायात घालून पुढं जायचं, असं हा पेशवेकालीन पाठ होता. परंतु नारायणगाव झपाट्यानं विकासाकडं किंवा वाढतंय आणि त्याचा परिणाम म्हणून हे शहरीकरण वाढत असताना आज पेशवेकालीन पाठ बंद झाला. परंतु जे लोकांना सुविधा मिळायला पाहिजे ते रस्ते त्या ठिकाणी तयार होऊन आणि पूर्वीपासूनच जसे दादा इथं राहायला आले तसंच नावच पडलं सभापती कॉर्नर. आणि हे नाव ज्यावेळेस पडलं, ज्यांनी 11 वर्ष त्या ठिकाणी सभापतीपद, म्हणजे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्याला सभापतीपद होतं. दादा जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य नव्हते. आणि जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेस नारायणगाव ओझर हा गट होता आणि त्या गटातून ते त्यावेळेस निवडून आले होते आणि ते सभापती, म्हणजे त्यावेळेस त्यांचं नशीब चांगलं, त्यांना 11 वर्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस पंचायत समितीला जास्त हे नव्हतं, परंतु काम करण्याची संधी म्हणजे जेवढे मला सांगा, म्हणजे आमदारांना अधिकार, म्हणजे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येतं, त्याच्यापेक्षा सभापतीला जास्त काम करता येतं त्या ठिकाणी. कारण ज्या काही सगळ्या म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, जे जे काही सगळे हेड आहेत ते सगळं जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालतात. आणि त्यावेळेस दादांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा खऱ्या अर्थानं उमटवला आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं काम या तालुक्यामध्ये किंवा आपलं नाव खऱ्या अर्थानं या नारायणगावचं नाव उंचीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी केलं. आज नारायणगाव ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला, एक त्यांच्या ह्या कॉर्नरला अधिकृत खऱ्या अर्थानं आज सभापती कॉर्नर म्हणून नाव या ठिकाणी दिलं, मी मनापासून ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असेल, देवस्थान असेल, या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानत असताना, खरं तर आज दादांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आजही त्यांचा आदर्श खऱ्या अर्थानं आपण घेतला पाहिजे. आजही 92 वय चालू झाले, तर आजही म्हटलं तरी गाडी चालवू शकतात. परंतु आमच्या सुजित भाऊने त्यांनी सांगितलं की आता गाडी बिडी काही चालवू नका, नाहीतर एक अजूनही म्हणजे चांगलं जीवन ते. नक्कीच आपली सर्वांची अपेक्षा आहे की दादांची खऱ्या अर्थाने 100वी व्हावी, ही सर्व आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. नक्कीच या पुढचा काळ त्यांना आरोग्यदायी जीवन, ही जीवनातली खरी संपत्ती ती त्यांना मिळो, अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. या ठिकाणी आज महिला दिन आहे, सरपंचताईंनी सांगितलं, पण सरपंचताई आपण सांगता सांगता बोलले, महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना शेवटी पुरुषांशिवाय स्त्री परिपूर्ण नसते, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हे या ठिकाणी मी सांगतो. आणि आपण सर्व महिला भगिनींना गावच्या प्रतिनिधी म्हणून शुभेच्छा दिल्यात. मीही तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना, खरं तर आज आपला मराठी सण रंगपंचमी पण आहे आज, त्याच्यामुळं सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी जे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं, कारण मी सर्वांचीच नाही घेऊ शकत नाही, कारण बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या
खैरे परिवारातले सर्व मंडळी, ग्रामपंचायत सदस्य आहेत, संतोष दादा आहेत, अशोक पाटे आहेत, आमचे अजय बुतडे आहेत, अशोक शेठ आहेत, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून खऱ्या अर्थानं दादांना आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थानं त्यांचे आशीर्वाद घेऊया. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सुजित भाऊंनी हळूच माझ्या कानात सांगितलं, आभार सुद्धा तुम्हीच माना. त्याच्यामुळं मी आमच्या ह्या खैरी परिवाराच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. मनापासून सर्वांचं, ग्रामपंचायत आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.